मराठा आंदोलकांना घेऊन मनोज जरांगे पाटील आज नवी मुंबईमध्ये रात्री दाखल होत आहेत। त्यांच्या मार्गामध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत। पूर्वी ते एक्सप्रेस मार्गाने येऊन सायन पनवेल महामार्गावरने नवी मुंबईत दाखल होणार होते, एपीएमसी इथे येणार होते, परंतु आता जुना मुंबई पुणे महामार्गाने ते पनवेल येथे दाखल होणार आहेत। पनवेल येथील डी पॉइंट येथून ते गव्हाण फाटा येथे येणार आहेत आणि त्या गव्हाण फाट्यानंतर बेलापूर जंक्शन आणि त्यानंतर पाम बीच मार्गावरती एकंदरीतच ते दाखल होणार आहेत। याच पाम बीच मार्गावरून त्यांचा जो भव्य मोर्चा आहे तो एपीएमसीच्या दिशेने जाणार आहे। जी वाहतूक कोंडी बघता सायन पनवेल महामार्ग हा महत्त्वाचा मार्ग आहे, मुंबईत जाणारा मार्ग आहे आणि तो जर त्या मार्गावरून जर मोर्चा आला तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ शकते। या अनुषंगाने पोलिसांनी हा वाहतुकीमध्ये बदल केलेला आहे। त्यांचा जो मोर्चाचा मार्ग आहे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि सध्या तरी ते पाम बीच मार्गाने नवी मुंबईमध्ये दाखल होतील आणि एपीएमसी मध्ये रात्रीच्या वेळेला येतील अशा माहिती पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात आलेली आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांनी देखील कमी वाहने रस्त्यावर उतरण्याचं आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।